हा कुणाची कुणाबरोबर कसे संबंध हा. आहे, नैतिक अनैतिक, आणि मला कोण सांगत तुझी कोण कुणाबरोबर पळून गेलं किंवा अरे कामल्या मला एक काम कर, तू 500 रुपये काम घेऊन तुझ्याकडे तूच मला घे ना 300 रुपये रोजानी. दली तर तू तसाचे काय पैसे नाही काय करा राव माझ्याकडे येतात का आम्हाला? तुझ्याकडं अरे तुझेच कायशे वांदे आणि तू आम्हाला कावर रोजगार द्यायचा. चेष्टा करायचं फक्त कोणी घंटे कोणी शिकावं काही म्हणतो हा हा. आहे का नाही चेष्टा? मग तुम्हाला 1000 रुपये एका तासात कमवून दाखवू का? 1000 रुपये एका तासात हा. तू काय जेसीबी आहे काय? एका 1000 रुपये तासात 1000 रुपये हा? पैसे कमवायला जेसीबी वाणी खड्डा नाही घ्यावं लागत, डोकं लागत डोकं. मग डोक्याने खड्डे घ्यावं लागतं का? त्याच्या डोक्यात थोडासा खड्डा पडलेला आहे. खड्डा पडलेला आहे. चल तू सांग डोकं लावलं ना 1000 रुपये भेटतील. 1000 रुपये आम्हाला पाहिजे ना अजून. हा 300 300 400. डन ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही डन. चालन ना. आधी इधर जाओ बाकी मेरे पीछे आओ. आधी इधर जाऊ अरे त्याच्यात माग जायचंय. हो चोरमन का रे? काय बसली इथं निवांत? मग काय करू आता? ते तुमचा शिरपे गेलता कुठं तिकडे पाणी भरायला, आज सकाळी मीच पाठवलंय त्याला. तुमच्या गोठ्यातली म्हैस गेली चोरीला. अय काय बोलतो म्हैस कस काय चोरीला जाईन? चोर आला आणि चोरून नेली. सिंपल असंच. हा चोर आला दारी आला, ते शिरप्याला कळत नाही का नीट बांधायचं त्याचा. आता येऊ तिच्या आयला त्याला बघतोच त्याच्याकडे. बघा मग नंतर पोलीस केस करा आणि मग म्हैस शोधा. अरे लाख रुपयाची म्हैशी राव माझ्या एका गोट्यातली, प्रत्येक म्हैस लाख रुपयाची. लय नुकसान होईल, लय नुकसान आहे, लाख रुपये म्हणजे साधी गोष्ट. म्हैस होती राव त्यांची. अय, चला ना मला बघू लागा, आपण जाऊ आता लगेच. नाही एक माझ्याकडे आईले आहे बरं का. हा काय 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 सांग मग लवकर त्यांच्या हे आईला. आपला खालचा वाडा आहे ना, हा तिथली ती कोणती ती हा, जायचं वाडा आणि ते लगीन माळाच तिथला. लगेल माळा पासला जो वाडा आहे ना, हा. तिथे एक महाराज आहे. असं असं. ते कुणाचं कुणाबरोबर चालू आहे, हा कुणाची कुणाबरोबर कसे संबंध आहे, हा. नैतिक अनैतिक, आणि मला कोण सांगत तुझी कोण कुणाबरोबर पळून गेलं किंवा कोण हरवलंय, ते कोणत्या दिशेला सापडल, हा हे सगळं सांगत आहेत ते फक्त 1000 रुपये 1000 रुपये 1000 रुपये. आपलं म्हशीच सांगतील का? हा तुला 1000 रुपये द्यायचे आणि मग ते सांगतील. अरे 1000 काय, आपण 4000 रुपये देऊ, पण म्हशीच तपास लागला पाहिजे. नाही मग थांबावं लागेल, अजून 3 म्हशी चोरीला जाऊ द्यावं लागतील, मग 4000 घेऊन 4 सांगतील. ह्या म्हशीच बघ, तुला 1000 रुपये लगेच देतो, द्या ना. पण म्हैस लगेच तपास लागला पाहिजे बरं का. लगेच तपास. आणि नाही भेटली मग मग 1000 परत देतील ते. घरूनच फोन आहे. बघा टीव्ही म्हैस गेली. हा गेली. जर घ्या चला. मी आलो महाराजाकडे जाऊ ना, बघा 1 तासात ये, नाही तर मला ती म्हशी मागं बघावं लागते. आलो लगेच असं गेलो आणि तासाभरात आलो. चला अय शिरप्या, अरे का तिकडे पाणी धरितोय तू? अरे म्हैस गेली ते कांठ्या म्हणतोय ते गोठ्यातून बांधली होती का तू नीट? तू लगेच ते पाणी मोटर बंद करून घरी येते म्हैस शोधायची. त्या लवकर आयला ते. सोरमान अरे 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 अभिनंदन. हा म्हैस सापडली. सापडली म्हैस. हा. आयला. वाटेत घेऊन बांधली पण. लाख रुपये वाचले कांठे तू माझे. हा, मग विषय काय? मग घरी फोन करून थांब, मला एकदा खात्री करून घे. विचारा खात्री करा. आता कंटन शेटी मानावर घेतलं हा. नाही काय. अरे ती म्हैस तिथं गोठ्यात आली का? तुला तर माहित नाही बा, म्हैस गेलेली माहित नाही ना आली तिथं पलीकडच्या कडाला हौदाच्या कड्याची ती म्हैस आहे ती. बघ बरं तिथं आली का जागेवर? हा बघ तिथं खिडकीतून डोकून. हा आहे की तिथं? बरं बरं बरं, हा ठेवा, करा आराम करा जरा. हा. आय तिथं आली जागेवर म्हैस आली. हा तुम्हाला महाराजांना कळायला लागलं काय नाही? काय हौदाच्या कडेचीच बरं कळलं तुम्हाला. हौदा? मग तेवढी तर म्हैस नाही का ती गेली नव्हती होय तुम्हाला काढाची? मग आता आहे ना, ते महाराजांनी प्रॉपर सांगितलं ही म्हैसी इथे हा. आम्ही गेलो तिथंच होती. अरे वा वा, लय शांत महाराज दिसतोय भारी. लय भारी कडक एकदम. आयला पण काय म्हणा, तुम्ही लाखाची म्हैस वाचवली, आपले लाख रुपये वाचवले तुम्ही. मग विषय भारी एकदम. 1000 रुपये मागास नेले, अजून 500 घ्यायचे. ना, ना. हा. पण आईस मध्ये काय इलेक्शनचे पैसे वाटप चालले काय? कसले इलेक्शनचे पैसे? ते नंतर त्याला टाइम आहे. यांनी एवढं भारी काम केलंय आज सरपंच. 1 लाख रुपये वाचवलेत माझे. कस काय? आपली म्हैस गायब झाली होती, कुठे गेली होती काय माहित, पण ते कुठं कोणत्या महाराजांना विचारून आले, 1000 रुपये दिले ना आपली म्हैस आणली यांनी, गोठ्यात नेऊन बांधली बी. चहा प्यायचा time झाला. चला येऊ का? काय रे, काय रे? अहो ते महाराज म्हणले कामाशिवाय जास्त वेळ बसू नका, हाय का नाही? ते 500 रुपये, मला सांग ना कुठे आहेत ते महाराज? 500 रुपये बी खर्च करा आता दिलेले. किती दिले सगळे मिळून? मागाशी 1000 दिले ना, आता खुश होऊन अजून 500 दिले, जाय ना 1500. असं ना. तरी मी म्हणलं या बुरट्यांकडे पैसे आले कडून त्या रमेश बिरच्या दुकानापुढं थम्सअपच्या बाटल्यांचा ढीग लागला होता, नुसते कोल्ड ड्रिंक्स वडीत होते एका मागे एक. तरी म्हणलं यांना पैसे मिळाले कुठून? तुमच्याकडून मिळाले.
आपण ते महाराजांना दिले त्यांनी. कशासाठी? आणि ते आपल्यात म्हशीचा तपास केला, असं ना? त्यांनी सांगितले ते म्हैस घेऊन आले. अरे काय राजा हो, तुम्ही दिलेले 1000 रुपये पोरांनी इकडे इकडे फुकले आणि तुमचीच म्हैस सोडून परत तुमच्या डोक्यात आणून बांधली असेल आणि 1000 रुपये परत तुमच्याकडूनच उपटिवले. अरे काय कोणी गंडित राव चेअरमन तुम्हाला. आला खरं राव सरपंच, असं बी झालं असं राव. आणि मग त्यांनीच म्हैस सोडली, पैसे घेतले परत त्यांनीच आणून बांधली. आला तरी म्हणलं आजपर्यंत एकदा बी म्हैस आपली गोट्यातून सुटली नाही, आज कस काय सुटली बी आणि लगेच आली बी. अहो जरा भान ठेवा चेअरमन, मी अजून बी सांगत होतो त्या सुजाताबाईचा नाच सोडून. आयला लय तुम्ही आहे ना सरपंच, जर वेळेस असा जखमीवर मीठ ठेविता. आता सोडू सुजाताबाईचा नाद, पण परवापासून बरोबर हा. उद्या काय? उद्या जरा त्या वाळकीला सुजाताबाईला घेऊन जायचंय म्हैस आणायला.